इच्छा वांछा, अहो इतके अप्रतिम हे मुद्दे आहेत एक एक. अनित्य ग्रामणी मस्ती सदा, जाणीव अवज्ञा विपत्ती आपदा दुर्वृत्ती दुर्वासना. आळसी आणि खादाड, कुविद्या सांगतात ते. आळशी आणि खादाड, दुर्बळ आणि लाताड, तुटक आणि लाबाड अतिशयसी, मूर्ख आणि तपिळ, वेडे आणि वाचाळ, नेणे आणि नायके, आपल्यालाही येत नाही कोणाचं ऐकत नाही तो कुविद्यावाला आहे. पापी आणि निंदक, कष्टी आणि घातक, हीन देह आणि ताठा, अप्रमाण आणि फाटा, बाष्कळ आणि करंटा, विवेक सांगे, कनिष्ठ आणि गर्विष्ठ, नुपरते आणि नष्ट, द्वेषी आणि भ्रष्ट अतिशयसी, अल्पमती आणि वादक. कमी कळतंय तरी वाद घालतोय. खूप लोकांना वाद घालायची पद्धतच असते. आपण ते वाचलं असेल, ते व्हॉट्सॲपवर एकदा आली होती गोष्ट बघा, आठवत असेल. एकदा म्हणे हरिण आणि गाढव यांचा वाद झाला. गाढव म्हणलं गवत निळं असतं, हरिण म्हणलं अरे हिरवं असतं. वाद अगदी विकोपाला गेला. आता गाढवाचा आवाज मोठा, सगळे लोक जमले होते वाद ऐकायला. हरिण म्हणलं नाही हो नाही हो नाही हो. शेवटी ती केस उभी राहिली सिंहासमोर. सिंह म्हणलं काय म्हणणं. हरिण म्हणलं बघा ना दादा, मी त्याला सांगतो हे गवत हिरवा असतं, हा म्हणतो निळा असतो, मग वाद घालतोय जोर जोरात ओरडतोय, मला तसं ओरडता येत नाही म्हणून काय. तुझं म्हणणं काय. गाढव म्हणलं गवत निळं असतं. बर, हे हरणाला तुरुंगात घाला रे. गाढव अजून जोरात ओरडत पाय असे 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 करत पळून गेलं. जिंकलो मी केस, जिंकलो मी केस, जिंकलो. परदेशात गेलं की नाही मला माहिती नाही. अहो सगळ्या लोकांनी त्या सिंहाच्या तोंडाकडे बघून विचारलं, हो महाराज हे काय न्याय आहे होय. गवत हिरवं असतं सगळ्यांना माहिती, तुम्ही त्या तुरुंगात का घातलं. म्हणले गवत हिरवं असतं माहीत असताना सुद्धा कशाला वाद घातला त्याच्याशी. वाद घालण्याबद्दल तुरुंग आहे त्याला. जे निर्विवाद आहे त्याच्याबद्दल काय वाद. नाथांकडे आला होता एक जण वाद घालायला. एकनाथ महाराज होते आणि पैठणला येऊन पोहोचला माणूस. वाद घालणारे लोक सर्व काळी असतात. आपणच घरात दुःखी होत असं समजू नका. गंमत सोडून द्या. आणि त्याची भेट नेमकी त्या श्रीखंड्याशी झाली. श्रीखंड्याला कळलं हे प्रकरण काय आहे. तो कृष्णच होते स्वतः. ते म्हणले एकनाथ कुठं राहतो रे तुझा. एकेरी म्हणल्यानंतर ह्याचे डोळे विस्फारले. अरे कोण आहेत माझे नाथ महाराज माहितीये. नामदेवस्य भक्ती स्यात्, ज्ञाने ज्ञानेश्वरस्य च, तुकारामस्य वैराग्यम, नाथे संति त्रयो गुणाः. ज्ञानोबांचा आणि तुकोबांचा काळ जोडणारे कोण आहे. केवढा महापुरुष आहे हो. हे काय बोलत बसला नाही. काय म्हणणं नाही म्हणे वाद घालायचं म्हणजे काय असतं म्हणला तो श्रीखंडे. असं ते त्याला इतकी आवडली होती का आवडती. मोरोपंतांनी एक आर्या लिहिली आहे की लक्ष्मीहून अधिक या, लक्ष्मीपेक्षा कावड आवडली भगवंताला म्हणे. लक्ष्मीहून अधिक या, आवडली माधवास कावडती. म्हणले आवडली असं लक्ष्मी कुठे आणि ही कावड कुठे. म्हणले आवडती स्कंधावरी, आवडती स्कंधावरी, ठेवियली ती पदीच नावडती. रामा 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 हरे हरे रामा 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 सीतापते रामा 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 उत्तमा रामा 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 हरे हरे. ती कावड बाजूला ठेवली. म्हणले आपण वाद करूया का. अरे म्हणजे तुला काय येणार आहे वाद. तू काही शिकलास काय. म्हणले साधा मुद्दा. आणि त्यांनी काय केलं म्हणे अशी ओंजळवर वाळू घेतली. त्या गोदावरीतली वाळू असते ना वाळू. आणि सांगितलं तुम्ही शास्त्री आहात. हो. शास्त्रामधलं सगळं तुम्हाला माहिती आहे. हो. शास्त्रामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. हो. सांगा माझ्या ओंजळीमध्ये किती वाळूचे कण आहेत. तो शास्त्री पण डोकं खाजवायला लागला. तर म्हणलं हे शिकवलं नाही मला. मग असले शास्त्री तुम्ही.
तू सांग बरं, सांगू सांग, ओंजळ बरं आहे. डोकं फिरलं त्याचं. जे निर्विवाद आहे त्याचा वाद काय करणार, बट ज्याचा वाद मला माहिती नाहीये ते माझ्यापेक्षा मोठा आहे त्याच्याकडनं विचारून घेतलं पाहिजे. मग मारवा, सोहनी आणि पुरी आहे, मला 3 आरो आवरो सारखे आहेत पण त्याचे वादी संवादी वेगळे, यानं विचारलं पाहिजे मी. म्हणून समर्थ सांगतात इथे की असा जो वादी आहे, वाद घालणार आहे, अल्पमती आणि वादक, दीनरूप आणि भेदक, सूक्ष्म आणि त्रासक, कुशब्दे करुनी